गुड मॉर्निंग गाईज. तर हा व्हिडिओ मी गावी गेलेली तेव्हाचा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही मे महिन्यामध्ये गावी गेलो. तसं आमचं जाणं येणं होतच असतं, पण मे महिना आणि गणपती हे फिक्स असतं गावी जाणं. तर गेल्या गेल्या ना नानू सकाळीच बोलायला लागली की माऊ आंबे काढायला चल. तर मग पप्पांसोबत मी, नानू आणि पप्पा आम्ही तिघही आंबे काढायला गेलो. 10 वाजता सकाळी आम्ही गेलेलो आणि ऊन एवढं जबरदस्त लागत होतं. मला ना लहानपणापासूनच पप्पा गावी जेव्हा आम्ही राहायचो तेव्हा 6 वाजता सकाळी उठून आंबे काढायला वगैरे न्यायचे. तर तेव्हा लहानपणी खूप मजा यायची आंबे काढायला जायला. खूप रानामध्ये लांब लांब जायचो आम्ही आणि खूप सारे गोणी भरून अक्षरशः आमचा एक रूम भरलेला असायचा आंब्यांनी. एवढे आंबे असायचे आमच्याकडे. पहिलं पप्पा गावी आहेत आणि आम्ही येणार म्हणून पप्पांनी ऑलरेडी आंबे आणून ठेवलेले घरी. पण नानूसाठी आम्ही थोडंसं रानामध्ये गेलो आणि थोडेफार आंबे घेऊन आलो. त्याच्यानंतर दुपारी फ्रेश वगैरे झालो आणि गप्पा मारत बसलेलो आम्ही. ऊन खूप होतं त्याच्यामुळे नानूला थोडंसं हीट जाणवलं, तर तिचे पाय चोळून दिले मी. मग बघा कशी नानू खेळते आता मस्त. संध्याकाळी ना आमच्या घराला पाणी मारायचं होतं, तर एवढे दिवस पप्पाच मारत होते. आम्ही म्हणलं 2 दिवस आलोय तर घराला थोडं पाणी वगैरे मारूया. तर हे आमचं घर आहे, बनतंय अजून. पाणी मारून घेतलं संध्याकाळी. त्याच्यानंतर दादाला अचानक आठवलं की त्याचा फोन सापडत नाहीये. मग संध्याकाळी ना आम्ही त्याचा फोन शोधत होतो आणि फोन आम्हाला जवळजवळ 2-3 तास भेटलाच नाही. मग आम्ही शेवटी संध्याकाळी थकून घरी आलो आणि सगळ्यांचा मूड असा ना खराब झालेला की एवढा आम्ही 2 दिवसासाठी फक्त आलोय आणि दादाचा फोन हरवलाय. पण नशीब दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच देवाच्या कृपेने फोन भेटला आणि आम्ही खूप खुश झालो, खूप एन्जॉय केलं मग ते 2 दिवस. तर असे होते माझे गावचे 2 दिवस.